उद्धव ठाकरे 12 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. गंगापूर, वैजापूर, कन्नडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा. आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आमदार फोडले, मात्र संपूर्ण पक्ष संपवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवर हल्लाबोल. राज्यसभा निवडणुकीत चुरस वाढवण्याची शक्यता. राज्यसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडे उमेदवारी देण्याची तयारी. अनिल देसाईंच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानं उमेदवारीचा विचार. खुर्च्या भरणार की नाही ही धाकधूक होती, पण नंतर आठवलं हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. तर कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा प्रकल्प, तो पूर्ण होणार ही ठाकरेंची गॅरंटी. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. सलग 7व्या दिवशी संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो ट्विट. गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणत राऊतांचा टोला. 2024च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान नसतील, खासदार संजय राऊतांची टीका. तर मोदी पंतप्रधान नसणार हीच आमची गॅरंटी, राऊतांचं वक्तव्य. नरेंद्र मोदींसारखा अशिक्षित आणि अडाणी माणूस पंतप्रधान म्हणून निवडून दिला हे दुर्दैव. सोलापुरात आयोजित निर्भय बनो कार्यक्रमात असीम सरोदेंचं वक्तव्य. तर मोदींच्या अहंकारामुळे एक दिवस भाजप संपणार, सरोदेंची टीका. शिंदे फडणवीसांचं पापाचं राज्य, पापाच्या पैशातनं आलेलं राज्य, खासदार संजय राऊतांची टीका. पंधरा ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवीन कायदा येणार. छगन भुजबळांची माहिती. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करणं हे आपलं स्वप्न, त्यासाठी अल्पसंख्याकांनाही सोबत घेऊन जावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलंय. 2024 मध्ये आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचे. राष्ट्रवादी युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. दादांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणणाऱ्यांचे अजित पवारांनीच टोचले कान. मुख्यमंत्री करण्याआधी संघटना मजबूत करण्यावर भर द्या, अजित पवारांचं आवाहन. लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंची नियुक्ती. खासदार सुनील तटकरेंची घोषणा. गुन्हेगारीवर सरकारचा वचक राहिलेला नाही. वेळीच ताबा ठेवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंचं वक्तव्य. राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला नक्कीच मिळेल, शरद पवारांचा अजितदादांना टोला. मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि कोणतेही भावनिक आवाहन नाही, शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार. निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक. ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातूनच पक्ष काढून घेतला. याआधी देशात असं कधी झालेलं नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या संसदेतल्या भाषणावरून शरद पवारांची टीका. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्या पंडित नेहरूंवर वैयक्तिक हल्ला करून मोदी काय साध्य करतायत, पवारांचा सवाल. केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर. 85% केसेस विरोधी पक्षाच्या नेत्यांवर, शरद पवारांचा आरोप. आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गावर. झुंडशाही लोकांना पटणारी नाही. निखिल वागळेंच्या हल्ल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. सरकारला वाटतं दडपशाही करून सगळे प्रश्न सुटतात, मात्र याच दडपशाही विरोधात लढणार. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निखिल वागळेंनी व्यक्तिशः नाव घेणं टाळायला हवं होतं. वागळेंच्या मताशी सहमत नाही. निर्भय बनोचे प्रमुख विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदेंचं मत. राज्यामध्ये होणाऱ्या गोळीबार आणि हल्ल्यांमुळे गुंडाराज सुरू, यावर उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी, म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांचा 118वा जयंती सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जवळीक साधण्याचे प्रयत्न खूप आधीपासून सुरू. प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यामुळे संभ्रम. निखिल वागळेंना संरक्षण देणाऱ्या तरुणींनी घेतली शरद पवारांची भेट. यावेळी शरद पवारांनी घेतली घडलेल्या घटनेची माहिती. आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वंचितचा सवाल. ओबीसी नेत्यांकडून राजकीय पक्ष काढण्याची घोषणा. या ओबीसी संघटनेचे नेतृत्व छगन भुजबळांनी करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना सल्ला. नाशिकमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा. वक्फ बोर्ड रद्द झालंच पाहिजे. दहशतवाद्यांना पोचणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी. लोणावळ्यामध्ये 16 आणि 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांच्यासह
अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन करणार. सरकारला जनतेची सेवा करायला वेळ नाही, सरकार पक्ष बदलण्यात व्यस्त. राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचा सरकारवर हल्लाबोल. मोदींना हवं त्यांना भारतरत्न दिलं जात आहे. आधी विरोध केला, मात्र आता बिहारमध्ये मतं मिळावी म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केलं. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. ज्यांना भारतरत्न दिलंय ते राजकारणासाठी नाही, तर त्यांचं योगदान पाहून दिलंय. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावं ही आमचीही मागणी. दीपक केसरकरांचं वक्तव्य. एकमेकांचे पाय खेचणं बंद करा, खेकड्याच्या वृत्तीचं काम करू नका. अडचणी येणार पण काळजी करू नका. हारी हुई बाजी हम पलटकर रहेंगे. राष्ट्रवादी युवा महामेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य. शरद पवारांसोबत असलेल्या लोकांनी पुनर्विचार करावा. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या मंत्री मराठा समाजाची फसवणूक करतायत. मनोज जरांगेंनी राजकारणात यावं, तरच त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फलित होईल. येवल्यात बोलताना हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. भाजप खासदार सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. शेतकऱ्यांसंदर्भात विविध विषयांवर केली चर्चा. तर अधिवेशन संपल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात कांदा निर्यात बंदी आणि नाफेड संदर्भात सकारात्मक चर्चा होईल. सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. गारपीट आणि अवकाळी पाऊस याबाबत यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय. तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. गुरुवार आणि शुक्रवारी आळंदीतल्या इंद्रायणी नदीतल्या प्रदूषणात वाढ झाल्याची तक्रार, त्यावर तात्काळ कारवाई करणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजित यादवला अटक. ठाणे पोलिसांकडून अहमदनगरमधून अटक. गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 5 वर. गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड अद्यापही फरार. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमच्यावर खोटे आरोप केले. माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा. विनोद घोसाळकरांचं आवाहन. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांची कुणीतरी हत्या केली असावी. या प्रकरणाची चौकशी करा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या होर्डिंगवर आलेल्या शाई फेकीचा आमदार अमोल मिटकरींकडून निषेध. शाईफेक करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मिटकरींचा इशारा. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस. जरांगेंचा तपासणीसाठी नकार. डॉक्टरांचं पथक आल्या पावली माघारी. नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवरील माहितीचं लेबल बदलून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड. नवी मुंबईच्या तुर्भे औद्योगिक वसाहतीत अन्न औषध प्रशासनाची कारवाई. जवळपास 25 लाख किमतीची उत्पादन असतील. मुंबई महानगरपालिकेच्या राखीव निधीच्या वापरात वाढ. सागरी किनारा मार्ग, वर्सोवा दहिसर जोड रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी राखीव निधी काढण्यात येणार. मुंबईतल्या प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर उपाययोजनांना सुरुवात. रस्ते काँक्रिटीकरणात धूळ प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागावर दंडासह कठोर कारवाई होणार. मीरा भाईंदरमध्ये सायक्लोथॉन दरम्यान स्पर्धकाचा अपघात. सायकल चालकाला किरकोळ दुखापत. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या स्पर्धा महानगरपालिकेने बंद कराव्यात, नागरिकांची मागणी. नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवरील माहितीचं लेबल बदलून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड. नवी मुंबईच्या तुर्भे औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. जवळपास 25 लाख किमतीची उत्पादन असतील. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला. 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सोडत. सिंधुदुर्गाच्या देवगड तालुक्यात अनेक तरुण कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. संपर्क अध्यक्ष कौस्तुभ वाडेकर यांच्या माध्यमातून प्रवेश. गजानन राणे आणि संदीप दळवींची उपस्थिती. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एमआयडीसीतल्या अक्षय इंडस्ट्रीत वायुगळती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वायुगळतीने परिसरात धुराचं साम्राज्य. अग्निशमन दल घटनास्थळी. मुंबईच्या घाटकोपरमधील लोहमार्ग वसाहतीत पोलीस कुटुंबियांची निदर्शनं. वसाहतीचं पुनर्निर्माण करा. लोहमार्ग पोलिसांना अल्पदरात हक्काची घरं द्या. लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबाची मागणी. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार. सध्याच्या मार्गात अनेक बोगदे तयार करावे लागणार असल्यानं मार्ग बदलण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय. मार्ग बदलला तरी नाशिक पुणे अंतर 2 तासात गाठता येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19वा राज्यस्तरीय तलाठी अधिवेशन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन.
अमरावती जीएसटी विभागाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा सत्कार. 123 अनाथ मुलांना शंकरबाबांनी दिली स्वतःची ओळख. सीएनजी घेऊन जाणारा हरियाणा सिटी गॅसच्या टँकरबंद सीएनजी गॅसची गळती. नागपूरच्या कळमना फ्लायओव्हरवरची घटना. कोणतीही जीवितहानी नाही. हिंगोलीच्या गणेशवाडी शिवारात अनैतिक संबंधातून दिव्यांग व्यक्तीची हत्या. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं समोर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुण्याच्या बाणेरमधल्या गोळीबार प्रकरणातल्या आकाश जाधवची प्रकृती चिंताजनक. डोक्यात गोळी लागल्याने आकाशवर रुग्णालयात उपचार सुरू. अनिल ढमाले नामक व्यक्तीने आर्थिक वादात न केलेला गोळीबार. पुण्यामध्ये मुलानेच केली आईची हत्या. खडकी भागातील रेंज हिल परिसरातली धक्कादायक घटना. ज्ञानेश्वर पवार नामक आरोपी हत्येनंतर फरार. कारण अस्पष्ट. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबईसह राज्यभरातनं पुढील 3 दिवसात थंडी गायब होणार. 13 फेब्रुवारीपासून राज्यातला गारवा कमी होऊन हिवाळी हंगामाची सांगता होणार. हवामान खात्याचा अंदाज. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या अनेक गावात गारपीट. मोठमोठ्या गारा पडत असल्यानं शेतकरी संकटात. हरभरा, गहू, तूर, कपाशी पिकांचं नुकसान. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसासह 300 ग्रॅम वजनाची गारपीट. शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. टोमॅटो, वांगी पिकं गारपिटीमुळे जमीन दोस्त. काही कौलारू घरांनाही फटका. यवतमाळच्या खर्डा, येरणगाव, गोंधळी, गवंडी गावांना गारपिटीचा तडाखा. गहू, हरभरा पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. यवतमाळमधल्या नुकसानग्रस्त भागाची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आमदार अशोक उईके यांच्याकडून पाहणी. तात्काळ नुकसानाचे पंचनामे करण्याची सूचना. गारपिटीने बाभुळगाव तालुक्यात तूर, चणा, गहू, कापूस पिकांचं मोठं नुकसान. नांदेडच्या हिमायतनगर परिसरात शहर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेती पिकांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या हिमायतनगर शहर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेती पिकांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. शेतकऱ्यांची मागणी. नागपूरमध्ये हत्येची मालिका सुरूच. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 7 जणांची हत्या. उपराजधानीतल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा मलकापूर मार्गावर खासगी बसमधून 60 लाख रुपये असलेली वॅन लंपास. महामार्गावर एका हॉटेलवर बस थांबली असतानाची घटना. 3 चोरटे सीसीटीव्हीत कैद. नाशिकमध्ये 2 दिवसात 2 हत्या. शहरातील सराईत गुन्हेगार संदेश काजळे याची पंचवटी परिसरातनं अपहरण करत हत्या. तर चुंचाळे परिसरात एका रिक्षा चालकाकडनं दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या. सलगच्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोलीच्या गणेशवाडी शिवारात अनैतिक संबंधातून दिव्यांग व्यक्तीची हत्या. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं समोर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. परभणीच्या सोनपेठमध्ये मराठा आरक्षणासाठी 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या. काल सेलूतल्या तरुणाने आत्महत्या केल्यावर आज पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाची आत्महत्या. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातनं नक्षलवाद आम्ही संपवला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. पक्षाने चिन्ह गेल्यावर खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर. पदाधिकारी, युवक आणि नागरिकांशी साधला संवाद. बारामतीच्या कराटी येथील सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर अज्ञातांनी फेकली शाई. सदरचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी काढलं पोस्टर. सुपे पोलिसांकडून शाई फेकणाऱ्यांचा तपास सुरू. अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. राजेंद्र नागावडे आणि अनुराधा नागावडे यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा. नागावडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. अकोल्यामध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आलेले पालकमंत्री विखे पाटील यांना उद्घाटन न करताच परतावं लागलं. घराच्या प्रश्नी बिर्ला कॉलनीतल्या कामगारांचं उपोषण सुरू असून त्यांच्या रोषामुळे विखेंना उद्घाटनाविनाच परतावं लागलं. लोकसभेसाठी पैलवान तयार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुलं आव्हान. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा बीड जिल्ह्यात पोहोचली. पिंपळनेरमध्ये जंगी स्वागत. यावेळी अंधारेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. अमरावतीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. अमरावतीत जीएसटी विभागाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा सत्कार. 123 अनाथ मुलांना शंकरबाबांनी दिली स्वतःची ओळख. नागपूरमधून 1700 रामभक्तांना घेऊन विशेष रेल्वे सकाळी 9 वाजता अयोध्येच्या दिशेने रवाना. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवला हिरवा झेंडा.
वर्ध्यात बांधकाम कामगारांना किचन सेटचं वाटप, पारदर्शक व्यवहारासाठी थेट कामगारांच्या खात्यावर लाभ देण्याचे निर्देश असताना डीबीटी तत्वालाच बाजूला सारलं जात असल्याचा आरोप. तर डीबीटी प्रणालीने खात्यावर लाभ द्या, कामगारांची मागणी. समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात. छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद जवळ कारची अवजड वाहनाला मागून जोरदार धडक. अपघातात तिघांचा मृत्यू. बारामतीत शरयू फाउंडेशनच्या वतीने हाफ मॅरेथॉनचं आयोजन. सुप्रिया सुळे आणि बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ. महर्षी दयानंद सरस्वतींच्या 200व्या जयंतीनिमित्ताने सोलापुरात राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेचं आयोजन. देशातल्या विविध राज्यातून आलेल्या 23 संघांचा सहभाग. भारतीय सेनेतील 8 संघांचाही स्पर्धेत सहभाग. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार. सध्याच्या मार्गात अनेक बोगदे तयार करावे लागणार असल्यानं मार्ग बदलण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय. मार्ग बदलला तरी नाशिक पुणे अंतर 2 तासात गाठता येणार. मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. एलटीटी स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेमध्ये बदल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या अयोध्येला जाणार. संपूर्ण परिवारासह घेणार रामलल्लाचं दर्शन. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही अयोध्येला जाणार. बिहारमध्ये उद्या नितीश कुमार सरकारची बहुमत चाचणी. आरजेडी आमदारांचा मुक्काम. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी. तर जेडीयूकडून आमदारांना व्हीप जारी. पुण्यामधल्या आळंदीत गोविंदगिरी महाराज यांच्याकडे गीतभक्ती महोत्सवाचं आयोजन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती. उदय सहारांच्या युवा भारतीय संघाला विश्वविजेतेपदासाठी 254चं लक्ष्य. राज लेंबानीसह भारतीय यंग ब्रिगेडचा प्रभावी मारा. कांगारूंना 253 वर रोखलं. देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी JSW ग्रुपचा मोठा निर्णय. इलेक्ट्रिक वाहन आणि ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी करणार 40,000 कोटींची गुंतवणूक. या प्लांटमुळे 11,000 नवीन नोकऱ्या निर्माण होणार. कार निर्माता कंपनी कियाकडनं 2025 कार्निवल हायब्रिड सादर. लवकरच किया भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशन कार्निवल लॉन्च करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.